नमस्कार, मी शनाया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि लाखो महिलांसाठी आधार बनलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. पण आता या योजनेबाबत अशी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये चिंता आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. कारण आता लाखो महिलांना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. होय, सरकारने अंतिम पडताळणी पूर्ण केली असून तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. मग नेमकं काय घडलं? कोणत्या महिलांना या योजनेतनं बाहेर काढलं जाणार आहे? सरकारचा निर्णय काय आहे आणि पुढे काय होणार? हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर राज्यभरातनं महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले होते. त्या अर्जाची पडताळणी त्यावेळेस देखील केली होती. महायुती सरकारची ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली होती. दरमहा 1,500 रुपये थेट खात्यात जमा होत असल्यामुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना दिलासा मिळाला. घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषधं, किराणा अशा अनेक गरजांसाठी या पैशांचा उपयोग होत होता. त्यामुळे ही योजना अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाली. पण योजना सुरू झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याचं, तर काहींनी नियम लपून अर्ज भरल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे सरकारने या योजनेची मोठी पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभरात लाभार्थ्यांची तपासणी सुरू झाली. अर्जातील माहिती, कुटुंबाचं उत्पन्न, सरकारी नोकरी, इतर योजनांचा लाभ, बँक खाते आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. एप्रिल अखेर ही अंतिम पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतरचा आकडा पाहून अनेकांनाच धक्का बसला. कारण या पडताळणीनंतर तब्बल 66 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. म्हणजेच इतक्या महिलांना आता पुढील 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केलंय की आता फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता एक मोठा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय की या 66 लाख महिलांना नेमकं अपात्र का ठरवलं गेलं? यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. ज्या महिलांचं उत्पन्न कुटुंबाचं आर्थिक म्हणजे उत्पन्न नियमांपेक्षा जास्त होतं, त्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहेत, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहनं किंवा मोठी मालमत्ता आहे, अशा अनेक प्रकरणांमध्ये लाभ थांबवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलं. त्यामुळे आता राज्यात पात्र लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आधी या योजनेत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता अंतिम पडताळणीनंतर फक्त 1,77,00,000 महिला या पात्र राहिल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक गणित देखील मोठ्या प्रमाणात बदललं आहे. अंतिम पडताळणीपूर्वी या योजनेसाठी दरमहा सुमारे 3,600 कोटी रुपये खर्च होत होते. पण आता 66 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर हा खर्च थेट 2,655 कोटी रुपयांवर आलाय. म्हणजेच सरकारचे दरमहा शेकडो कोटी रुपये वाचणार आहेत. सरकारच्या माहितीनुसार या पडताळणीनंतर वर्षाला जवळपास 1,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सरकारला मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे अनेक महिलांमध्ये संताप आणि नाराजी वाढताना पाहायला मिळते. कारण अनेक महिलांचं म्हणणं आहे की त्यांना कोणतीही चुकीची त्यांनी माहिती दिली नाही. काही महिलांनी कागदपत्रांमधील छोट्या चुका किंवा तांत्रिक अडचणीमुळे आपलं नाव यादीतनं वगळलं गेल्याचा आरोप केलाय. आणि हा आरोप काही ठिकाणी खरा देखील ठरलेला आहे. ग्रामीण भागात अनेक महिलांना ऑनलाईन प्रक्रिया, कागदपत्र आणि पडताळणी याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे आता अनेक महिलांनी पुन्हा तपासणी करण्याची देखील मागणी केली आहे. विशेष म्हणजे सरकारने एक महत्वाची बाब स्पष्ट केली आहे की अपात्र ठरलेल्या महिलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. म्हणजेच आतापर्यंत घेतलेले पैसे परत मागितले जाणार नाहीत. त्यामुळे या महिलांना काही प्रमाणात का असेना पण दिलासा मिळालाय. अन्यथा लाखो महिलांवर आर्थिक जे संकट ओढावलं असतं ते त्यांना खूप महागात पडलं असतं. आता पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण आगामी काळात या योजनेत आणखीन बदल होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. वेगवेगळे नियम निघतात, त्यामुळे अनेक महिला या अपात्र ठरतात. सरकार भविष्यात अधिक कठोर नियम लागू करू शकतात अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे. त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांची नोंदणी पुन्हा सुरू होणार का? अपात्र महिलांना अपील करण्याची संधी मिळणार का? हे प्रश्न अजून देखील कायम आहेत. राजकीय स्तरावर देखील या निर्णयावरनं आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. विरोधकांनी सरकारवर महिलांची फसवणूक केल्याचा देखील आरोप केलाय. तर सरकारचं म्हणणं आहे की फक्त पात्र महिलांनाच लाभ देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारी पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, की या निर्णयाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो का? कारण लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी अत्यंत महत्वाची योजना मानली जाते. महिलांमध्ये या योजनेमुळे मोठा जनाधार निर्माण झाला होता. पण आता लाखो महिलांना या योजनेतनं वगळल्यानंतर त्याचा राजकीय परिणाम देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान ज्या महिलांना अजून देखील हप्ता मिळालेला आहे आणि जे मिळालेला नाही, त्यांनी देखील आपली कागदपत्र आणि पात्रता पुन्हा एकदा तपासून घ्यावी असा सल्ला दिला जातोय. कारण पुढील काळात आणखीन तपासणी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आलेली ही मोठी अपडेट तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? तुम्हाला ही अपडेट पटली आहे का? सरकारचं म्हणणं पटलंय का? सरकारचा निर्णय जो आहे तो योग्य आहे का? की अनेक पात्र महिलांवर अन्याय झाला आहे? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब नाही केल्यानंतर तुम्हाला ह्या बातम्या लगेच कळणार नाहीत. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.